नमस्कार प्रेक्षक हो, तर कशा आहात सगळे? मस्त ना? तर मी कोमल आणि तुम्ही बघताय कोमल बोलते मनापासून हा यूट्यूब चॅनल. तर तुमचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. चला तर मी आज तुम्हाला सांगणार आहे अशी एक कथा जी तुम्हालाही मोटिवेट करू शकेल. एक अपयश जे आयुष्य बदलून गेलं. एका छोट्या गावात राहत होता सागर. साधा, शांत आणि नम्र स्वभावाचा मुलगा. त्याचं एक स्वप्न होतं शिक्षक व्हायचं. त्याचं म्हणणं असायचं, ज्ञान दिलं म्हणजे आपण दुसऱ्याचं आयुष्य उजळतो. सागर गरीब कुटुंबातला, वडील शेतमजूर, आई घरकाम करणारी, पण त्यांचं स्वप्न सागरवर होतं. आपला मुलगा काहीतरी मोठं करेल. तो खूप अभ्यास करायचा. सकाळी शाळा, रात्री दिव्याखाली अभ्यास. पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं. पहिली परीक्षा दिली आणि नापास झाला. सगळ्यांनी टोमणे मारले. शिक्षक होणार म्हणे, आधी स्वतःचं बघ. त्या दिवसानंतर तो खूप खचला. पण आई म्हणाली, बाळा, प्रयत्न थांबवलेस तरच तू हरतोस. तो पुन्हा उठला. दुसऱ्या प्रयत्नात 2 मार्कांनी अपयशी झाला. त्याने डोळ्यात पाणी आणून आईला विचारलं, आई, कदाचित हे स्वप्न माझ्यासाठी नाही का? तेव्हा आईने हसून उत्तर दिलं, देव मोठं स्वप्न त्यालाच पाहायला देतो जो मोठी मेहनत करू शकतो. सागर पुन्हा प्रयत्न करत राहिला. तिसऱ्यांदा परीक्षा दिली आणि निकाल लागला. पुन्हा अपयश. आता त्याला वाटलं आपलं सगळं संपलं. तो नदी किनारी गेला. मनात हजारो विचार. मी माझ्या आईवडिलांचा विश्वास तोडलाय. माझं काही होणार नाही. तेवढ्यात त्याच्या नजरेस पडली एक छोटीशी मुंगी, जी एका मोठ्या दगडावर चढायचा प्रयत्न करत होती. ती एकदा पडली, दोनदा पडली, 10 वेळा पडली, पण थांबली नाही. शेवटी ती यशस्वी झाली. सागर विचारात पडला, ही मुंगी एवढी छोटी असूनही हार मानत नाही आणि मी तर माणूस आहे. मला तर प्रयत्न करायलाच हवेत. तो उठला. डोळ्यात नवा निर्धार घेऊन तो म्हणाला, माझं अपयश माझा शेवट नाही, तो माझ्या यशाची सुरुवात आहे. त्या दिवसानंतर सागरचं आयुष्य बदललं. तो दिवस रात्र अभ्यास करत राहिला. सगळे झोपलेले असताना तो एका छोट्या दिव्याखाली बसून स्वप्न विणत होता. शेवटी 4थ्या प्रयत्नात तो परीक्षा उत्तीर्ण झाला. त्याचं नाव गावभर गाजलं. आईचे डोळे पाणावले. वडिलांनी डोक्यावर हात ठेवून म्हटलं, आज तू आमचं आयुष्य उजळवलंस. तेव्हा सागरला खूप छान वाटलं. तेव्हा शाळेच्या पहिल्या दिवशी सागर शिक्षक म्हणून वर्गात गेला. त्याने विद्यार्थ्यांकडे पाहून म्हटलं, मी तुम्हाला फक्त शिकवणार नाही, तुम्हाला विश्वास ठेवायला शिकवणार आहे की आपण जे आपल्या आयुष्यामध्ये जगत असतो, जीवनात कधी कधी हार होते, पण ती हार म्हणजे शेवट नसतो. तो फक्त थांबून पुन्हा सुरुवात करण्याचा क्षण असतो. जो प्रयत्न करतो तो कधी हारत नाही, कारण प्रयत्न करणारा एक दिवस इतिहास बनवतो. जेव्हा हे सगळं तो मुलांना सांगत असतो तेव्हा त्यालाही छान वाटत असतं आणि मुलंही खुश झालेले असतात. तर अशा प्रकारे आपली ही कथा संपलेली आहे. तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, आपल्या चॅनेलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया आपण उद्या एका नवीन एपिसोड बरोबर, नवीन कथेबरोबर, नवीन स्टोरी बरोबर. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. धन्यवाद.